नमस्कार. हे बघा घरगुती सामान्य आणि मी झाकण ठेवून फेमिकोलच्या बॉटलने बघा इझिली तुम्हाला रांगोळी काढून दाखवणार आहे. मी रांगोळी भरून घेतली फेमिकोलच्या बॉटलमध्ये आणि वरचा टोक कट केला आहे. आणि हे बघा इझिली आपण सुंदर असं रांगोळी तयार करणार आहोत सोप्यात सोपी पद्धतीची. व्यवस्थित डबल मी टाकून घेतलंय, व्यवस्थित गोल करून घेणार आहे आणि सुपारी घेऊन आपण सुंदर रांगोळी शिकणार आहोत. मी मध्ये सुपारी ठेवून घेतली आणि हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आपल्याला आणि आजूबाजू अशा निशाण पाडून घ्यायचे आपल्याला, छोटे छोटे डॉट ठेवून, म्हणजे रांगोळी चुकत नाही. आणि अशा पद्धतीने बघा डॉट पाडून घेणार आहोत आपण, मध्येही पाडून घेणार आहोत, म्हणजे डॉटच्या समोर आपल्याला सुपारी ठेवून सुंदर अशी रांगोळी तयार करायची आहे. हे बघा पूर्ण करून घेतलंय मी, डॉट पाडून घेतले आणि डॉटच्या समोर आपण सुपारी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला फेमिकोलच्या बॉटलने अशा पद्धतीने रांगोळी टाकून घ्यायची आहे. आता आपण ह्या बाजूनेही डॉटच्या समोर सुपारी ठेवून रांगोळी टाकून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्या बाजूलाही सेम त्या पद्धतीने डॉटच्या समोर छोटा डॉट टाकलाय, त्याच्या समोर आपल्याला सुपारी ठेवून रांगोळी टाकून घ्यायची आहे. इथंही तशाच पद्धतीने आपण टाकणार आहोत. हे बघा दोघांच्या मध्येही सुपारी ठेवायची आपल्याला, दोघांच्या मध्ये डॉटच्या समोर आणि रांगोळी टाकून घ्यायची अशा पद्धतीने. इथंही दोघांच्या मध्ये आपण सुपारी ठेवून रांगोळी टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथेही आपण सुपारी ठेवून रांगोळी टाकून घेणार आहोत. दोघांच्या मध्ये आपल्याला सुपारी ठेवून अशा पद्धतीने फेमिकोलच्या बॉटलने किंवा हातानेही टाकू शकतो आपण रांगोळी. हे बघा दोघांच्या मध्ये मी सुपारी ठेवली आहे आणि गोल करून घेते. इझिली कोणालाही येईल सोपी रांगोळी. हे बघा मी बर्ड्स घेतले, बर्ड्स त्याच्याने आपण हे बघा वरती आणि खाली अशी रांगोळी सरकत जायची, ह्या बाजूने, नंतर मध्ये अजून मध्ये याच्यामध्ये अशामध्ये आणि अजून त्याच्यामध्येही आपण आपल्याला रांगोळी हे बघा मध्ये ही रांगोळी सरकत जायची. मी बर्ड्स घेतला आहे, बर्ड्सने सुंदर सुंदर फ्लावर तयार करू शकतो आपण इझिली. मी हे बघा इथंही वरती खाली मध्ये ह्या बाजूने अशा पद्धतीने अजून आपल्याला मध्ये ही बर्ड्सने रांगोळी सरकत जायची वरती. खूपच इझिली आपली रांगोळी डिझाईन होणार आहे. तुम्हीही काढू शकाल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. इथेही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत माझे, नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे शिकवण्यासाठी. कारण इझिली आणि सोप्यात सोप्या पद्धतीने, बेसिक पद्धतीने खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की पहा. अशा पद्धतीने बघा बर्ड्सने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. सगळे फ्लावर आपण वरती खाली आजू आणि बाजू, नंतर आपल्याला मध्ये सरकत जायचं आहे. हे झाल्यानंतर अजून आपल्याला मध्ये अशा पद्धतीने रांगोळी सरकत जायची आहे. इथेही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत.
मधीही आपल्याला व्यवस्थित हे बघा आजूबाजूने आणि वरती आणि खाली आणि मधून अशा रेषा ओढत जायच्या अशा पद्धतीने. अजून आपल्याला मधून ही रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा किती सुंदर अशी आपली फ्लावर डिझाईन तयार झाली. मुठीने मी डॉट टाकून घेणार आहे. एक फ्लावर सोडून एक फ्लावरमध्ये असे डॉट टाकून घेणार आहे आणि अजून विरुद्ध कलर मी जे फ्लावर बाकी त्याच्यातही टाकून घेणार आहे. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायची. तोही व्हिडिओ आहे माझा शिकण्याचा की मुठीने इझिली डॉट कसं टाकू शकतो. प्लास्टिकचा मी चम्मच घेतला आहे, त्याच्याने मी गोल करून घेणार आहे. राऊंडवाला आपला प्लास्टिकचा चम्मचने मागच्या बाजूने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. हे बघा मी प्लास्टिकचा चम्मच घेतला आहे. मुठीने मध्येही मी डॉट टाकून घेणार आहे. वेगळा कलर आणि प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा प्लास्टिकचा असा चम्मच घ्यायचा आहे आणि बर्ड्सने बघा जे आपण रेषा ओढल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी रांगोळी सरकत जायची आहे. रेषामध्ये टाकत जायची रांगोळी बर्ड्सने. हे बघा अशा पद्धतीने जी रेष आहे त्याच्यामध्ये सरकत जायची म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी तयार होईल. पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत. यूजफुल व्हिडिओ असतात माझे, कारण मी शिकवण्याचे खूपच सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणते. सगळीकडे आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला हळूहळू सरकत जायचंय. तिथेही आपल्याला विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत आपण. हिरव्यामध्ये मी लाल किंवा ऑरेंज कलर टाकून घेणार आहे. मी कलर कॉम्बिनेशन ही दाखवले बघू शकता. विरुद्ध कलर आपल्याला आता मी लालमध्ये हिरवा कलर टाकणार आहे अशा पद्धतीने. चम्मचने वापस आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे. मी प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा फेमिकॉलच्या बॉटलने आपण डॉट टाकून घेऊया. मिनी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे. आपली खाली झालेली बॉटल घ्यायची आपल्याला फेमिकॉलची. तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक कट करायचा आहे. रांगोळी गाळली नाही तर गळत नाही अशा पद्धतीने मध्येही आपण डॉट टाकून घेणार आहोत विरुद्ध कलर. फेमिकॉलची बॉटल नक्कीच यूज करा तुम्ही. खूप यूजफुल आहे. तुमच्या मनापसंतीचे कलर मनापसंतीचे फ्लावर किंवा कुठलीही डिझाईन तुम्ही काढू शकता. यूजफुल आहे. त्याच्याने डॉट बघा किती सुंदर असे डॉटही पडतात. फक्त आपल्याला वरचा टोक कट करायचा आहे थोडासा आणि रांगोळी गाळून भरायची. हे बघा आपण फ्लावरच्या वरती असं गोल गोल करून घेणार आहोत.
फ्लावरच्या फक्त आपल्याला गोल गोल करत जायचं अशा पद्धतीने. इथंही आपण डबल करून घेणार आहोत रेषा. त्याच्यावरती व्यवस्थित हळूहळू. नक्कीच यूज करा फेमिकॉलची बॉटल, यूजफुल आहे. नक्की ट्राय करा तुम्ही पण. फक्त रांगोळी आपल्याला गाळून भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे आपल्याला. आता याला आपण डबल व्यवस्थित डार्क करून घेऊया. वरची रेष म्हणजे डिझाईन काढता येईल आपल्याला. पूर्ण आपल्याला डार्क करून घ्यायची वरची रेष आपली. हे बघा आपण व्यवस्थित करून घेतलंय. मिनी बर्ड्स घेतलाय बघू शकता. बर्ड्सने आपल्याला वरती रांगोळी सरकत जायची अशा पद्धतीने हळूहळू आणि व्यवस्थित. हे बघा बर्ड्सने आपण रांगोळी वरती सरकवायची आहे हळूहळू, म्हणजे डिझाईन तयार होते बघू शकता. सगळीकडे आपल्याला सेम असं बर्ड्सने वरती आपल्याला सरकत जायचं आहे बर्ड्सने अशा पद्धतीने. हळूहळू व्यवस्थित सगळे एकसारखे यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सरकवायचे रांगोळी. हे बघा फेमिकॉलच्या बॉटलने मी गोल राऊंड करून घेणार आहे अशा पद्धतीने. नंतर आपल्याला आजूबाजू डॉट टाकून घ्यायचे. त्या राऊंडच्या आजूबाजू गोल केलंय त्याच्यावरती व्यवस्थित. आणि आपल्याला बोटाने थोडं वरती सरकत जायचं एका बोटाने अशा पद्धतीने बघा. फक्त आपल्या फ्लावरच्या जी मधी जे फ्लावरच्या मध्यभागी आहे ना तिथंच आपल्याला गोल करून अशी डिझाईन काढायची आहे. बोटाने बघा असं गोल करून बोटाने आपल्याला सरकत जायचंय. हळूच व्यवस्थित सरकवायचंय. इथंही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत.
डॉटही खूप सुंदर पडतात याचे फेविकॉलच्या बॉटलने. तुम्ही नक्कीच ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे ती. तोही व्हिडिओ आहे माझा, फेविकॉलचा बॉटल कसा यूज करायचा बघा माझा व्हिडिओ. इथं ही 4 डॉट टाकून घेणार आहोत आपण. नंतर 3 डॉट टाकणार आहोत, नंतर 2 डॉट, नंतर 1 डॉट. आणि आपल्याला बोटाने असं सरकत जायची रांगोळी. डॉट म्हणजे अशी डिझाईन तयार होते बघू शकता. इथंही आपण सेम त्या पद्धतीने 4 डॉट, नंतर 3, नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत डॉट. बोटाने सरकून घेणार आहोत. इझिली कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी. दिसायला कठीण वाटते पण खूप सोप्यात सोपी पद्धत आहे. इथेही आपण डॉट टाकून घेणार आहोत. बोटाने हे बघा व्यवस्थित आपल्याला हळूहळू वरती करत जायचं आहे. आधी 4 डॉट टाकायचे आपल्याला, नंतर 3 डॉट टाकायचे, नंतर 2 डॉट टाकायचे आणि 1 डॉट. नंतर थोडं बोटाने सरकत जायचं आपल्याला अशा पद्धतीने. इथंही बघा तसंच करून घेणार आहोत. आपल्याला 2 गोल आहे त्याच्यामध्येच अशी डिझाईन टाकायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा अशा पद्धतीने इथंही करून घेणार आहोत. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करून सांगा विसरू नका. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा असं सामान वापरलं आहे मी. फेविकॉलची बॉटल वापरली आहे, नंतर सुपारी वापरली बघू शकता. आणि मी हे बघा बड्स वापरला आहे, मी तेही तुम्हाला दाखवते बड्स. नंतर मी गोल चम्मच वापरला आहे प्लास्टिकचा बघू शकता. तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा पूर्ण सामान वापरून तुम्हाला दाखवते किती सुंदर आपण रांगोळी तयार केली आहे बघू शकता. नक्कीच ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. थँक्यू आणि धन्यवाद.